वर्ष होतं 1999। सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा समोर करत शरद पवारांनी काँग्रेसला रामराम केला आणि महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। अगदी तरुण कार्यकर्त्यांना घेऊन शरद पवार एका नव्या पक्षाची स्थापना करतानाच महाराष्ट्राच्या भवितव्याकडे बघत होते आणि जिल्ह्यातल्या तरुण नेत्यांना आपल्या सोबत खेचण्यासाठी ते प्रयत्न करत होते। पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतेक तरुण नेत्यांनी शरद पवारांच्या बाजूने उभं राहणं पसंत केलं। सांगली जिल्ह्यातही आपण बघितलं की आर पाटील, जयंत पाटील, मदन पाटील हे नेते शरद पवारांच्या बाजूने उभे राहिले आणि कधी काळापासून काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेला हा सांगली जिल्हा जो होता तो एका प्रकारे पुन्हा एकदा डळमळीत होतो की काय असं चित्र निर्माण झालं। आणि त्याचं कारण असं होतं की शिवाजीराव देशमुख यांचं वय झालेलं होतं। वसंतदादा पाटील यांचे चिरंजीव प्रकाश बापू पाटील हे आजारपणामुळे त्रस्त होते आणि अशा काळामध्ये आता काँग्रेसचं काय होणार असा प्रश्न पडला। त्यावेळेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते प्रतापराव भोसले। त्यांनी सांगलीच्या भावे नाट्यगृहामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला। भावे नाट्यगृह निवडण्याचं कारण हे होतं की त्याची कॅपॅसिटी बसण्याची अवघी 800-900 होती, म्हणजे लोक कमी येतील अशी त्यांना भीती होती आणि कमी लोक आले तरी सुद्धा गर्दी बरी दिसेल म्हणून भावे नाट्यगृह त्यांनी निवडलं। पण जसा कार्यक्रम सुरू झाला तशी हजारोची गर्दी नाट्यगृहामध्ये जमू लागली। नाट्यगृहाच्या बाहेर सुद्धा लोक तिथं भाषणं ऐकत उभे होते। अर्थात स्टेजवर होते प्रतापराव भोसले, त्यानंतर होते ते आपले शिवाजीराव देशमुख, प्रकाश बापू पाटील आणि तरुण तडफदार पतंगराव कदम। आता हे सगळं बघितल्यानंतर प्रतापराव भोसलेंचा कॉन्फिडन्स वाढला। त्यावेळच्या निवडणुकीमध्ये तिथं जेव्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची वेळ आली होती त्यावेळेला प्रकाश बापू हे काँग्रेसचे उमेदवार होते आणि त्यावेळेला त्यांच्या समोर मदन पाटील हे निवडणूक लढवणार होते। त्यामुळे प्रतापराव भोसलेंनी जाहीर घोषणाच करून टाकली, जर या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या प्रकाश बापूंना जर मदन पाटलांनी पाडलं तर मी त्यांच्या घरी पाणी भरायला जाईन, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आला। अर्थात या सगळ्याचा परिणाम हा झाला की काँग्रेसच्या शिडामध्ये वारं शिरलं आणि त्या निवडणुकीमध्ये लोकांनी प्रकाश बापू पाटलांना जोरदार भरभक्कम मतांनी निवडून दिलं। म्हणजे अगदी काँग्रेसच्या बाजूने तरुण तडफदार नेते नसताना, काँग्रेसची परिस्थिती नसताना, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हा हे की सांगली जिल्हा हा विचारांनी काँग्रेसचा जिल्हा। जवळपास 1962 पासून म्हणजे 57ला पहिली निवडणूक सांगलीमध्ये झाली, कॉन्स्टिट्युएन्सी स्थापन झाल्यानंतर सांगली लोकसभा, त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाचे बळवंत पाटील निवडून आले आणि त्यानंतर म्हणजे 1962 पासून ते जवळपास 2014 पर्यंत या मतदारसंघावरती काँग्रेसचं वर्चस्व राहिलं। 40 ते 44 वर्ष काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आणि त्यामुळेच सांगलीच्या लोकसभेचं गणित काय असणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं आहे। नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकच्या गणित लोकसभेचं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। या लोकसभा मतदारसंघाचं, सांगली लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व कोणी केलं आपण एक टप्प्याटप्प्याने बघूया। तर 62ला विजयराव डाफळे होते, 67ला SD पाटील होते, 71 ते 77 पर्यंत गणपती गोटखिंडे होते, 80ला वसंतदादा पाटील आले। वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत। 83ला शालिनीताई पाटील होत्या आणि 84 ते जवळपास 91 पर्यंत प्रकाश बापू होते। 96 आणि 98 मध्ये मदन पाटील होते। 99 ते 2004 पुन्हा प्रकाश बापू पाटील होते आणि मग त्यानंतर 2006ला प्रतीक पाटील, 2009लाही प्रतीक पाटील निवडून आले। म्हणजे प्रकाश बापूंच्या घरातच म्हणजे वसंतदादांच्या घरामध्ये एका कुटुंबामध्ये जवळपास 40 वर्ष खासदारकीची सीट जी होती ती रिझर्व होती। आता मुद्दा असा आहे की मग 2024ला काय होणार, तर त्यासाठी थोडंसं आपल्याला मागं जावं लागेल। कुठपर्यंत मागं जावं लागेल, तर आधी आपल्याला 2014 पर्यंत जावं लागेल। 2014 मध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा देशभरामध्ये मोदी नावाची लाट होती। त्या लाटेमध्ये भले लोक वाहून गेले। म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर म्हणजे इतकी परिस्थिती वाईट होती की एखादाच खासदार त्यांचा निवडून आला इतक्यापर्यंत त्या पक्षाची वाताहत झालेली होती। बऱ्याच राज्यांमध्ये म्हणजे गुजरात असेल, राजस्थान असेल, अशा राज्यांमध्ये पैकीच्या पैकी सीट्स म्हणजे गुजरातमध्ये 24च्या 24 सीट्स भाजपच्या निवडून आल्या, राजस्थानमध्ये 29 सीट्स निवडून आल्या। तर अशी ही स्थिती होती। तर 2014 मध्ये या वेळेला तिथं भाजपनं संजय काका पाटील यांना तिकीट दिलं। संजय काका पाटील कोण, तर संजय काका पाटील हे आर पाटील यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी।
आर पाटील यांच्या तालुक्यातूनच येतात. आर पाटील यांना तगडा विरोध करणारे म्हणून संजय पाटील ओळखले जातात. त्यांना तिथं संजय काका पाटील म्हणून ओळखतात. 2014 मध्ये मोदींच्या लाटेमध्ये तिथं काँग्रेसचं तिकीट अर्थात प्रतीक पाटील यांना होतं. प्रतीक पाटील हे प्रकाश बापूंचे चिरंजीव. ते 2014च्या आधी त्यांना राज्यमंत्रीपद केंद्रानं दिलेलं होतं आणि प्रकाश बापू यांच्या जाण्यानंतर म्हणजे त्यांच्या निधनानंतर वसंतदादा घराणं हे राजकारणातून बाजूला पडू नये म्हणून स्वतः बोलवून दिल्लीत सोनिया गांधींनी प्रतीक पाटील यांना तिकीट किंवा दादा घराण्यामध्ये तिकीट दिलेलं होतं. एवढं त्यांची दादा घराण्यावरची असलेलं प्रेम आणि दादा घराण्याची गांधी घराण्याची असलेली निष्ठा यांचं नातं जवळचं होतं. पण संजय काका पाटील जेव्हा 2014ला उभे राहिले त्यावेळेला त्यांना जवळपास 58% मतं पडली. म्हणजे 6,11,000 मतं संजय काकांना पडली तर प्रतीक पाटील यांना केवळ 3,72,000 मतं पडली. 35% मतं पडली आणि एक हाती विजय जो आहे तो संजय काका पाटील यांचा झाला. आणि त्यानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा आपण बघितलं की संजय काका पाटील हे तिथले उमेदवार होते आणि या वेळेला कधी नव्हे ते वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातल्या कुठल्या तरी एका व्यक्तीनं काँग्रेस सोडून दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवली. कोणाच्या चिन्हावर? तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिट्टी या चिन्हावरती निवडणूक लढवली. का लढवली? तर तेव्हा राजू शेट्टी यांनी 2 जागा मागितलेल्या होत्या त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या पक्षासाठी. त्यातली एक जागा हातकणंगलेची होती आणि दुसरी जी जागा होती ती होती सांगलीची. सांगलीच्या जागेवरती पहिल्यांदा वसंतदादा घराण्यातील व्यक्तीनं शिट्टीसाठी मतं मागितली. मात्र या निवडणुकीमध्ये तर यावेळेला मोदींची सुनामी होती आणि पुन्हा एकदा संजय काका पाटील यांना आपण बघितलं की मोठी मतं मिळाली. जवळपास 5,08,000 मतं मिळाली म्हणजे 42% मतं मिळाली. आणि विशाल पाटील यांना 3,44,000 मतं मिळाली म्हणजे 28% मतं मिळाली. पण इथंच मेख आहे. काय मेख आहे इथे? तर इथं मेख अशी आहे की इथं गोपीचंद पडळकर जे होते ते वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरती उभे होते आणि त्यांना मतं मिळाली 3 लाख जवळपास 25% मतं. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांची मतं जी आहेत मुस्लिम मायनॉरिटीज दलित इतर मतं ही मतं एका प्रकारे वंचित बहुजन आघाडीकडे वळाली. म्हणजे त्यावेळेला प्रकाश आंबेडकर आणि MIMनं केलेला प्रचार त्यांच्या कामाला आला आणि त्यांनी जवळपास 25% मतं घेतली म्हणजे 3 लाख मतं घेतली. आता जर विशाल पाटील यांना मिळालेली 3,44,000 मतं आणि पडळकरांना मिळालेली 3 लाख मतं जर एकत्र केली तर जवळपास 6,44,000 मतं होतात. पण मतविभाजनाचा फायदा जो आहे तो संजय काका पाटील यांना इथं थेटपणे झालेला दिसला आणि त्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला. 42% मतांसह ते विजयी झाले. मग आता यावेळेला काय होणार? तर यावेळेला काय होणार हे बघण्यासाठी आधी आपल्याला तिथलं राजकारण समजून घेण्याआधी तिथली भौगोलिक परिस्थिती शेती आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. सांगली जिल्हा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. काँग्रेसच्या विचारांना त्यानं कायम साथ दिलेली आहे. सांगली जिल्ह्यातल्याच म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील असतील किंवा इतर मंडळींनी वसंतदादा पाटील असतील नायकवडी असतील नागनाथांना नायकवडी असतील या सगळ्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे सांगलीला एक वारसा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहिलेलं आहे की सांगली हा एका प्रकारे मिक्स मतदारसंघ आहे. म्हणजे एका बाजूला खूप मोठी सधनता आहे. म्हणजे इस्लामपूर असेल वाळवा असेल जो जयंत पाटलांचा मतदारसंघ आहे किंवा मग पलूस कडेगाव असेल जो स्वतः पतंगरावांचा आणि आता विश्वजित कदमांचा मतदारसंघ आहे. तिथं मोठ्या प्रमाणात ऊसाचा पट्टा आहे. तासगावमध्ये द्राक्ष पिकतात गुलाबाची शेती होते ऊसही होतो पण त्यातला एक पट्टा थोडासा खानापूरकडचा भाग जो आहे तो थोडासा दुष्काळी भाग आहे. जत तालुका दुष्काळी आहे. त्यानंतर तासगावचा काही भाग जो आहे तो दुष्काळी आहे. त्यामुळं ही तिथली डेमोग्राफी आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की एका प्रकारे सधन आणि थोडासा दुष्काळी पट्टा असं ते मिक्सचर आहे. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हा इथला मतदार आहे. मराठा बहुल मतदारसंघ आहे. त्यासोबतच धनगर मतांची संख्यासुद्धा मोठी आहे. त्यासोबतच मायनॉरिटी आणि दलितांची संख्याही मोठ्या प्रमाणावरती या मतदारसंघामध्ये दिसून येते आपल्याला. आता या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर मिरज
हा SC कॅटेगरीचा मतदारसंघ आहे. तिथून सुरेश खाडे जे आत्ता कामगार मंत्री आहेत ते निवडून येतात, ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. सांगली सुधीर गाडगीळ निवडून येतात, ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणजे हे 2 महत्त्वाचे मतदारसंघ जे आहेत ते भारतीय जनता पक्षाकडे आहेत. तर खानापूर जिथून अनिल बाबर निवडून आलेले आहेत तो शिवसेनेच्या शिंदेच्या शिवसेनेकडे तो मतदारसंघ आहे. पलूस कडेगावमधून विश्वजित कदम निवडून येतात. तासगाव कवटेमंकाळमधून सुमन पाटील ज्या RR पाटील यांच्या पत्नी आहेत त्या निवडून येतात आणि जतमधून विक्रमसिंह सावंत निवडून येतात, ते काँग्रेसचे आमदार आहेत. म्हणजे 3-3 अशी विभागणी साधारणतः या मतदारसंघामध्ये आहे. आता मुद्दा असा आहे की मग या मतदारसंघामध्ये निवडून येण्यासाठी कुठली गणितं महत्त्वाची ठरतात, तर गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये केवळ मोदींची लाट हेच एक गणित तिथं फिक्स बसलेलं होतं. त्यातही मतविभाजनामुळे मोठा फटका बसलेला होता. या वेळेला वंचित बहुजन आघाडीची तेवढी किंवा वंचित बहुजन आघाडी ही वेगळी अजून तरी लढते असं दिसत नाहीये. त्यांना आज शरद पवारांनी म्हटले की त्यांना पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही काँग्रेसशी बोलू, बाकीच्या आमच्या सहकारी पक्षांशी बोलून त्यांना आम्ही इंडिया ब्लॉकमध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय. पण तेवढी ताकद जेवढी 2019मध्ये होती तेवढी ताकद यावेळेला वंचित बहुजन आघाडीची नाही आहे. त्यामुळे तेवढी मतं पडतील का याबद्दल साशंकता आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे म्हणजे मतविभाजन टळलं तर या मतदारसंघामध्ये संजय काका पाटील यांना तशा अर्थी मोठा थ्रेट आहे असं म्हणायला वाव आहे. त्याचं कारण आहे गेल्या वेळेला त्यांची मतांची टक्केवारी थेट 58% 42% आलेली होती आणि राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी या 2 पक्षांना मिळालेली मतं ही 6,44,000पेक्षा जास्त होती. आता दुसरा मुद्दा कुठला आहे तर या मतदारसंघामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की उमेदवार कोण असणार. प्रॉब्लेम असा आहे की काँग्रेसच्या बाजूने जर हा मतदारसंघ सुटला तर महाविकास आघाडीचा या वेळचा उमेदवार कोण असणार हा खूप कळीचा मुद्दा असणार आहे. कारण गेल्या वेळेला विशाल पाटील यांनी इथं निवडणूक लढवलेली होती, ते वसंतदादा यांचे नातू आहेत. त्याच्या आधी प्रतीक पाटील यांनी निवडणूक लढवलेली होती, ते केंद्रीय मंत्री राहिलेले होते पण त्यांना कुठलाही करिश्मा दाखवता आला नाही. वसंतदादा पाटील घराण्याचं राजकारणातलं वर्चस्व जे आहे ते या काळामध्ये संपुष्टात आलेलं बघायला मिळतं आहे. त्यांच्या मागे मोठा जनाधार असल्याचं दिसत नाही आहे. वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विशाल पाटील प्रयत्न करताना दिसत आहेत, ते आक्रमक आहेत त्यांचं नेतृत्व. मात्र त्यांच्या नेतृत्वाला खीळ घालण्यासाठीच इथं बरेचसे फॅक्टर्स काम करताना आपल्याला बघायला मिळतात. जसे की गेल्या निवडणुकीमध्ये पलूस कडेगाव असेल किंवा वाळवा मतदारसंघ असेल तिथून त्यांना म्हणावं तितकं मताधिक्य मिळालं नाही. म्हणजे जयंत पाटील असतील, विश्वजित कदम असतील यांच्या मतदारसंघामधून मोठं मताधिक्य मिळालं नाही. त्यामुळं इथं महाविकास आघाडीला एकत्रितपणे घट्टपणे निवडणूक लढवण्याची गरज आहे. एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा एकमेकांच्या साठी निवडणूक लढवण्याची गरज आहे. त्यामुळं एकमेकांबद्दलचे हेवे दावे सांगलीतले जर बाजूला ठेवले तरच हा मतदारसंघ आपल्याला फाईटमध्ये तरी कमीत कमी येताना दिसू शकतो. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे एक तर झालं उमेदवार कोण असणार, तो उमेदवार तितका बलवान, ताकदवान आणि लोकांना आपलासा वाटतो का यावरती बरीच गणितं अवलंबून आहेत. दुसरा मुद्दा एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या तिथल्या नेतृत्वानं तिथं आपला उमेदवार निवडून येण्यासाठी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे इथली सर्वात मोठी जबाबदारी महाविकास आघाडीमध्ये जर कोणाची येऊन पडत असेल तर ती जयंत पाटलांची येऊन पडते. कारण RR पाटील यांच्यानंतर या जिल्ह्याचं पूर्ण पालकत्व जयंत पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना तिथं मोठा रोल निभवावा लागेल. तिसरी महत्त्वाची बाब काय आहे तर तिसरी महत्त्वाची बाब ही आहे की नरेंद्र मोदी यांनी जे काही आता मोठं नॅरेटिव्ह समोर ठेवलं आहे, राम मंदिर असेल किंवा मग महिलांना दिलेलं महिलांना दिलेलं 33% आरक्षण असेल जे 2029मध्ये लागू होईल कदाचित. त्यानंतर शेतकऱ्यांना थेट 6,000 रुपयाची मदत असेल केंद्रानं दिलेली, राज्य सरकारने दिलेली मदत असेल किंवा राज्यानं 50% STमध्ये महिलांना मोफत दिलेलं प्रवासाची मुभा असेल. या सगळ्या नॅरेटिव्हला तिथल्या शेतकरी वर्गाकडून, तिथल्या तरुणांकडून, तिथल्या महिलांकडून काय नॅरेटिव्ह महाविकास आघाडी उभं करते याच्यावरती बहुतेक गणितं अवलंबून असतील. त्याचं कारण असं आहे की महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, शेतीचे प्रश्न हा या भागासाठी मोठा क्रुशियल मुद्दा ठरणार आहे. हळद पिकवणारा जिल्हा म्हणून देशभरात सांगलीची ओळख आहे. द्राक्ष सांगलीची परदेशामध्ये जातात, एक्सपोर्ट होतात म्हणून सांगलीची ओळख आहे. ऊस जो आहे ते सांगलीतल्या बागायतदारांचं मुख्य पीक आहे. गुलाबाची शेती सांगलीत व्हायची तो सुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे. किंवा त्या आजूबाजूला जी सांगली, मिरज, कुपवाड या भागामध्ये जी MIDC होती त्यातले उद्योगसुद्धा बहुतेक बंद पडत आलेले आहेत. रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं सांगलीकरांसाठी, सांगलीच्या एकंदर विकासासाठी काय नेमकं व्हिजन महाविकास आघाडीचा नेता समोर ठेवतो हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण गेल्या काही काळामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये कुठलीही नवीन MIDC तर स्थापन झाल्याचं चित्र नाही आहे किंवा कुठला मोठा उद्योग आल्याचं चित्र नाही आहे. त्यामुळं इथल्या लोकांना लुभावण्यासाठी नेमकं महाविकास आघाडीकडे प्लॅन काय आहे हे बघणं आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा पार्ट असा आहे, आता आपण हे महाविकास आघाडीच्या बाजूने बघितलं. आता
भाजपच्या बाजूने अँटी इन्कम्बन्सी हा एक फॅक्टर आहे. सलग 10 वर्ष संजय काका पाटील हे खासदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांना आपल्या मतदारसंघामध्ये फार मोठे विकासाचे प्रकल्प आणण्यात यश आलेलं नाही आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथल्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत. आता साखर कारखान्यांमधून इथेनॉलच्या निर्मितीलाच सरकारनं बंदी घातलेली आहे, कांद्यावरती बंदी घातलेली आहे, निर्यातीवरती बंदी घातलेली आहे. अवकाळी पावसामुळे मोठे प्रश्न ऊस उत्पादकांचे सुद्धा निर्माण झालेले आहेत आणि विकासाच्या मुद्द्यांसोबतच तिथं रोजगाराचा प्रश्न जो आहे तो गंभीर होऊन बसलेला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये जरी हा जिल्हा सधन असला तरी मोस्टली शेतीवरती अवलंबून असलेला आहे. शेतीचं क्षेत्र हळूहळू कमी होत असल्यामुळं रोजगार आणि उद्योग या दोन्हीवरती फार मोठं काम जे आहे ते गेल्या 10 वर्षात करता आलेलं नाही आहे आणि हा एक महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो. त्यामुळं आर पाटील गेल्यानंतर सुमन पाटील आणि रोहित पाटील तिथं आपला मतदारसंघ वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे त्यांचं राजकारण जे आहे ते राष्ट्रवादीच्या सपोर्टवरती मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहे. जतमध्ये विक्रमसिंग सावंत आहेत, त्यांना काँग्रेसच्या ताकद त्यांनी तिथं उभे केलेली आहे. विश्वजित कदम जे आहेत त्यांनी भारतीय समूहाच्या माध्यमातून मोठ्या रोजगार निर्मिती केलेली आहे. त्याचा त्यांना फायदा कडेगाव पलूस मतदारसंघामध्ये होतो. तोच फायदा सांगलीमध्ये तर कसा करून देतात तिथल्या लोकसभेच्या उमेदवाराला हे महत्त्वाचं असणार आहे. खानापूरचा जो अनिल बावर यांच्या ताब्यात असलेला मतदारसंघ आहे तिथं नेतृत्व उभं करून एका प्रकारे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मागे तिथली जनता कशी उभी राहील यासाठी प्रयत्न करत आहेत जयंत पाटील. तर त्यांना कसं यश येतं हे बघावं लागणार आहे. आणि 2 मुख्य मतदारसंघ जो मिरज आणि सांगली शहरी मतदारसंघ आहेत, शहरातला मतदार जो भाजपकडे खेचला गेला आहे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर खेचला गेला आहे, त्याला परत आणण्यासाठी हे सगळे नेते मिळून काय करतात त्यावरती सुद्धा मोठ्या गोष्टी अवलंबून असतील. आता 2 मुद्दे आहेत की पुन्हा इथं तिकीट वाटपामध्ये संजय काका पाटील यांना झुकतं मिळणार का संजय काका यांना कुठला एक नवीन पर्याय भाजप उभा करणार. कारण निश्चितपणे ज्या लोकांच्या 2 टर्म झालेल्या आहेत तिथं चेहरे बदलण्याचा ट्रेंड जो आहे तो नरेंद्र मोदींनी अवलंबलेला आहे. त्यामुळे तिथं काय होणार हे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, गेल्या वेळेला वंचितचा फॅक्टर होता तसा तिसरा कुठला फॅक्टर भाजपला उभा करता येईल का. एका प्रकारे महाविकास आघाडी किंवा सेक्युलर मतांमध्ये जो काँग्रेसी मतांचा हा जिल्हा आहे त्यामुळे काँग्रेसी विचारांच्या मतांमध्ये विभाजन करण्यासाठी कुठली स्ट्रॅटेजी त्यांच्याकडे भाजपकडे आहे का, हा दुसरा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. आणि तिसरा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे की या सगळ्या नेत्यांमध्ये म्हणजे 6 मतदारसंघ आहेत त्यातल्या कुठल्या तरी दिग्गज नेत्यांना आपल्या बाजूला ओढून तीही मतं आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजप करणार का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळं आपण जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये बदल घडण्यासाठीचे मोठे प्रयत्न केले तर महाविकास आघाडीला यश येऊ शकतं. हे मतविभाजनाच्या माध्यमातून ते यश हिरावलं गेलं 2019ला, ते 24ला परत आणता येऊ शकतं. पण भाजपला पुन्हा एकदा मोदींचा चेहरा, मोदींनी केलेली कामं, राम मंदिराचा मुद्दा, हिंदुत्वाचा मुद्दा, ह्या मुद्द्यांवरती पुन्हा निवडणूक लढवावी लागणार का की स्थानिक नेतृत्व तिथलं बदलून पुन्हा एकदा एक सक्षम चेहरा देऊन भाजप निवडणुकीला सामोरं जाणार हे बघावं लागणार आहे. ऐतिहासिक निवडणूक असणार आहे. कारण जो मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यामध्ये 40-44 वर्ष राहिला तो मतदारसंघ भाजपनं आपल्याकडे खेचून घेतला आहे. 10 वर्षापासून तो मतदारसंघ त्यांच्याकडे आहे. काँग्रेसला पुन्हा एकदा इथं यश मिळवण्याची मोठी संधी आहे. फक्त काँग्रेस ती संधी अंतर्गत दुफळीमुळं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी एकूणच गमावणार की पुन्हा एकदा एकत्रित काम करून हा मतदारसंघ काँग्रेसच्या विचारांच्या सोबत ठेवणार हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बेल आयकॉनवरती आपण क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.